बस एक छोटी सी कोशिश हमारा कल बदल सकती है। आज मैं निकली हूँ इन नन्हे पौधों को उनके नए घर तक पहुँचाने। स्कूल पहुँचकर बच्चों के साथ शुरू हुई हमारी प्लांटेशन ड्राइव। इन मासूम वृक्षारोपणाचे महत्त्व, फायदे, तोटे आणि गरज ही एका काळात प्रत्येक भारतीय नागरिकालाच नाही तर या सृष्टीवरील प्रत्येक मानवाला समजून घेणे महत्त्वाचे आहे. वृक्ष हे पृथ्वीवरील जीवनाचा आधार आहे. ते आपल्याला प्राणवायू देतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि पर्यावरणाचा समतोल राखतात. वृक्षारोपणामुळे पाऊस पडण्यास मदत होते, तापमान नियंत्रित राहते, मातीची धूप कमी होते आणि जीवविविधतेचे रक्षण होते. मानव, पक्षी आणि प्राणी यांचे जीवन वृक्षावर हे अवलंबून आहे. वृक्षारोपणाचे फायद्याच्या बाबतीत जर बघायचं झालं तर वृक्ष हे शुद्ध वायू म्हणजे शुद्ध प्राणवायू आपल्याला देतात. प्रदूषण कमी होते, हवामान बदलण्याचे परिणाम कमी करण्यास मदत करते, तसेच पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण तयार होते, जमिनीची धूप रोखली जाते, भूजल पातळी टिकून राहण्यास मदत होते. फळे, फुले, औषधी वनस्पती, लाकूड आणि इंधन हे सुद्धा जे आहे ते वृक्षापासूनच मानवाला मिळतात. पक्षी व वन्यजीवांना निवारा देण्याचा जो काम आहे तो केवळ वृक्षामुळेच होतो. सावली मिळते, उष्णता कमी होते, पर्यावरण सुंदर व हिरवेगार राहते, मानवी आरोग्य सुधारण्यास मदत होते. पुढील पिढ्यांसाठी नैसर्गिक संपत्ती ही जतन म्हणून करून ठेवणे गरजेचंच आहे. वृक्षारोपणाचे स्वतःचे काही तोटे नसतात, परंतु योग्य नियोजनाशिवाय केलेले वृक्षारोपण काही समस्याही निर्माण करू शकतात. चुकीच्या ठिकाणी लावलेली झाडे, रस्ते, इमारती किंवा विद्युत वाहिन्यांना ते अडथळाही ठरू शकतात. परदेशी किंवा आक्रमक प्रजातीची झाडे स्थानिक जीवविविधतेला हानी पोहोचू शकतात. झाडे लावून त्यांचे संगोपन न केल्यास ती वाचत नाहीत आणि खर्च व श्रम वाया जातात. पाण्याची कमतरता असल्यास त्या भागात योग्य नियोजनाशिवाय लागवड केल्यास ती झाडे सुद्धा जगत नाहीत. म्हणून या ठिकाणी वृक्षारोपणाची गरज काय आहे तर आज वाढते प्रदूषण, जंगलतोड, जागतिक तापमानात वाढ आणि पाण्याची टंचाई या समस्या ज्या आहेत त्या गंभीर होत चाललेल्या आहेत. या समस्यावर प्रभावी उपाय म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने दरवर्षी किमान एक स्थानिक देशी वृक्ष लावणे व त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी ही स्वीकारलीच पाहिजे. शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत, नगरपालिका, शासकीय कार्यालये आणि स्थानिक संस्था यांनी वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धनावरही सुद्धा भर दिला गेला पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, वृक्ष लावणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नाही तर भावी पिढ्यांसाठी दिलेली अमूल्य भेट आहे. झाडे लावा, झाडे जगवा आणि वृक्ष हे निसर्गाचे अमूल्य वरदान आहे. पृथ्वीवरील सर्व सजीवांचे जीवन वृक्षावर अवलंबून आहे. वृक्ष आपल्याला प्राणवायू देतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. त्यामुळे वृक्षारोपण ही केवळ गरज नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. वृक्षांमुळे पाऊस पडण्यास मदत होते, जमिनीची धूप कमी होते, भूजल पातळी टिकून राहते आणि हवामानातील वाढते तापमान कमी करण्यास मदत मिळते. तसेच वृक्ष अनेक पक्षी, प्राणी आणि इतर जीवांचे निवासस्थान आहेत. फळे, फुले, औषधी वनस्पती, लाकूड आणि इतर अनेक उपयुक्त वस्तूही वृक्षापासून मिळतात. आज वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि हवामानात बदल यामुळे वृक्षारोपणाचे महत्त्व अधिक वाढले आहे. प्रत्येकाने दरवर्षी किमान एकतरी स्थानिक म्हणजेच देशी वृक्ष लावून त्यांचे संगोपन केले पाहिजे. तरच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी खूप मोठे योगदान देता येईल. एक झाड लावा
एक जीवन वाचवा, हिरवा निसर्ग, सुंदर भविष्य घडवा. धन्यवाद. कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. त्यामुळे वृक्षारोपण ही केवळ गरज नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. वृक्षांमुळे पाऊस पडण्यास मदत होते, जमिनीची धूप कमी होते, भूजल पातळी टिकून राहते आणि हवामानातील वाढते तापमान कमी करण्यास मदत मिळते. तसेच वृक्ष अनेक पक्षी, प्राणी आणि इतर जीवांचे निवासस्थान आहेत. फळे, फुले, औषधी वनस्पती, लाकूड आणि इतर अनेक उपयुक्त वस्तूही वृक्षापासून मिळतात. आज वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि हवामानात बदल यामुळे वृक्षारोपणाचे महत्त्व अधिक वाढले आहे. प्रत्येकाने दरवर्षी किमान एकतरी स्थानिक म्हणजेच देशी वृक्ष लावून त्यांचे संगोपन केले पाहिजे. तरच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी